पाहूयात पुढची बातमी। अहिल्यानगरमध्ये 4 दिवसांच्या बाळाच्या उपचारासाठी पालकांची फरफट पाहायला मिळते। राज्यातली आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे का असा सवाल उपस्थित होतोय। नागरिकांमधून आता संतापाची लाट पाहायला मिळते। संबंधितांवर कारवाई करण्याची पारनेरकरांची मागणी। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे पारनेर तालुक्यातल्या एका 4 दिवसांच्या गंभीर नवजात बालकाला उपचारासाठी तब्बल 4 जिल्ह्यात भटकंती करावी लागल्याची धक्कादायक घटना घडली। सर्वसामान्य लोक गोरगरीब जनता येते। आमच्या सारख्यांची जर या ठिकाणी अशी हेळसांड होत असेल तर गोरगरीब जनतेचं काय? जर ह्या इथल्या पेडी स्टेशनला जर माहिती असतं की सदर हे बाळ अगोदरच मुंबईला जाऊन जर त्याची ट्रीटमेंट घेतली तर योग्य होईल, तर त्या बाळाला 4 जिल्हे फिरवले नसते लागले। त्याच्या आईला मानसिक त्रास नसता झालेला। आज त्या मातेला माहित नाही की माझ्या बाळाला काय आजार आहे। त्या बाळाचा आजार लवकर डिटेक्ट झाला असता तर त्याच्यावर लवकर उपचार झाले असते आणि आज ते बाळ सुखरूप असतं। ही जो ढिसाळपणा या रुग्णालयात चालू आहे हा थांबला पाहिजे। आमचे बालरोग तज्ञ यांनी औरंगाबाद येथे संबंधित बाळाला संदर्भित केलेलं होतं, परंतु औरंगाबाद इथे त्याला उपचार मिळाले नाही, कारण त्याला हृदयाचा आजार होता आणि नवजात बालकावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा ही त्या ठिकाणीही नव्हती। त्यामुळे त्या बाळाची हेळसांड झाली। ही गोष्ट दुर्दैवी आहे आणि यापुढे अशा गोष्टी घडू नये म्हणून आपण संबंधित विभागाची संबंधित डॉक्टरांची चौकशी समितीमार्फत चौकशी करणार आहोत।